क्राईम अलर्ट, गुन्हेगारी विरुद्ध आवाज. कुठे? तिथे. काय ग ताई, तू नेहमीच कशी काय जिंकतेस? मीरा, काय झालं बाबा? काय झालं? चल माझ्यासोबत. आणि तू घरी जा आईकडे. जास्त मस्ती केलीस ना तर लक्षात ठेव. गुरुजी देवळात वाट बघत असतील. चल लवकर. पायल, धन्यवाद. आज तुझा वाढदिवस आहे का? आजपासून मी मंदिराची दासी झाले आहे. दासी म्हणजेच नोकराणी? अगं नाही, आजपासून मी देवाची दासी म्हणजेच देवदासी झाले आहे. देवदासी? माझी मुलगी मीरा देवदासी? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? ही तर अतिशय जुनी परंपरा आहे. जरा डोक्याने विचार कर. तरुण मुलगी आहे, मंदिरात देवदासी बनून सुखात राहील. नाहीतर बाहेर जुने फाटके कपडे घालूनच भटकत होती ना ती. मंदिराची ही परंपरा तुझ्या मुलीची प्रतिष्ठा सांभाळेल. अरे श्यामलाल, तुझी मुलगी काय पहिलीच मुलगी नाहीये. कालच एका कुटुंबाने आपल्या मुलीला मंदिराला दान दिलंय, जेणेकरून देव प्रसन्न होऊन त्यांच्या धाकट्या मुलीला लवकर बरं करतील.
तू सुद्धा तुझ्या मुलीला देवदासी बनवलंस तर देव तुझ्या कुटुंबावरही प्रसन्न होतील आणि तुमची परिस्थितीही सुधारेल. शिवाय तुझ्या पणजोबांची बहीण सुद्धा देवदासीच होती ना? हं? मी गुरुजी, मी थोडा विचार करतो. जास्त विचार करू नकोस. मी एक काम करतो. मी मीराच्या आईशी बोलून पाहतो. हो जा, लवकर बोलून घे. तसंही मीरामध्ये जन्मतःच मीराबाईंचे गुण आहेत. तिची आई सुद्धा नकार देणार नाही. आपण स्त्रीला देवीचा मानही देतो आणि जर ठरवलं तर त्याच देवीला दासी सुद्धा बनवतो. नमस्कार, मी गिरीश जैन. क्राईम अलर्टच्या आजच्या या भागात आपण अशी एक हृदयद्रावक घटना पाहणार आहोत जिथे प्रथेच्या नावाखाली पापाचे कारस्थान रचले जात होते. वा मीरा वा, किती सुंदर नृत्य करतेस तू. तुझ्या नृत्याने माझं मन प्रसन्न झालं. मन करतय बाजूला हो. तुझं तोंड गोड करावं. अगं, पाया नको पडू बाळा. हा, शेठजी, तुम्ही काळजी करू नका. आम्ही हे कपडे गुरुजींना परत करू. अरे नाही बाळा, ते परत करण्याची काहीच गरज नाही. हं? तू इतकं सुंदर नृत्य करतेस तर हे तुझं बक्षीस समज. काय? येते मी. अगं थांब. चल ग. चल. अगं थांब. अगं आई, लवकर जेवायला दे ना ग, खूप भूक लागलीये. हो देते. हा आई लवकर दे ना. हो बाळा, देते. आई, खूप भूक लागली आहे. बाळा, तुझे बाबा येतीलच आता. ते जेवले की मग तू जेव. हा हा बाळा. आई, बाबा आणि ताई मंदिरात काहीतरी खातीलच. मला थोडस तरी वाढ ना. बाळा, अगं थोडा वेळ थांब. ते येतीलच. हा आता घे. तोपर्यंत हे घे. आई, आई, आई बघ ते आले. आता तरी जेवायला हा, दे. हा. आई, हे बघ, शेठजींनी आपल्याला काय दिलंय. नुसतं हेच नाही, हे नवीन कपडे पण दिलेत. छान आहेत ना? ताई इकडे ये. अरे वा, किती सुंदर कपडे आहेत. आणि ह्या नवीन बांगड्या सुद्धा. बांगड्या. ताई, ही बिंदी पण किती सुंदर आहे. वा, आणि हे कानातलेही किती सुंदर आहेत. बाबा, मला पण हे सगळं हवंय. हो हो बाळा, आणून देईन. आणि हे बघ, शेठजींनी फक्त हेच नाही, ही मिठाई ही दिली आहे. खाणार? अगं हो, हळू. आई, तूही खा. बाबा, तुम्हीही. बाळा, जर तुला रोज असं छान खायला मिळालं, असे हे नवीन कपडे मिळाले, तुला आवडेल ना? हो. आणि देवाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि दररोज मंदिरात नाचायला मिळालं तर तेही आवडेल ना? हो बाबा, खूप आवडेल. आणि बाबा, तुम्हाला माहितीये, मी जेव्हा देवासमोर जाते ना, तेव्हा माझं मन अगदी नाचायला लागतं. झालं मग. बाळा, तुझ्यासाठी एक स्थळ आलंय. स्थळ? हो. तू आता देवाची दासी बनून मंदिरात राहून त्यांची सेवा करशील का? म्हणजे देवदासी बनशील का?
अरे वा, ताई देवाची दासी होणार. अहो हे काय बोलताय तुम्ही? मी अगदी खरं बोलतोय. कदाचित हीच प्रथा आपल्याला स्वर्गाचा मार्ग दाखवेल. तर बाळा, तुला मान्य आहे ना? आजपासून मी देवाची दासी म्हणजे देवदासी झाले आहे. म्हणजेच पायल सारखी मी पण देवदासी होणार. मी पण बनणार देवदासी. पायल कुठे आहे? ती दिसत का नाहीये? ती सुद्धा देवदासी झाली होती ना? पायल येईल, लवकरच येईल. जा, त्या कुंकवाच्या ताटाला नमस्कार कर. आजपासून तू देवदासी बनली आहेस. आपल्या समाजात ही काही नवी प्रथा नाहीये. मीराबाई कृष्णाच्या प्रेमात मंदिराच्या दारावर त्यांची आराधना करत बसायची. आपल्या मीराने सुद्धा हीच भावना मनात ठेवून देवदासी प्रथा स्वीकारली. पण ही प्रथा खरंच तिला तिच्या देवापर्यंत पोहोचवेल की तिच्या आयुष्याला एका वेगळ्याच वळणावर नेऊन उभं करेल? चला पाहूया. इतक्या साऱ्या कुंकवामुळे चंद्रासारखा सुंदर चेहरा लपून गेला होता. आता दिसतेस खरी देवदासी. आणखीन काही प्रथा बाकी आहेत का? देवदासीने नेहमी नटून थटून राहिलं पाहिजे. आणि आजची रात्र खूपच विशेष आहे. आज देव तुला स्वतः दर्शन देतील. देव? ते कसे? किती बोलतेस तू? बरं ऐक, जेव्हा देव दर्शन देतील ना, तेव्हा गप्प बसायचं. कोणत्याही गोष्टीसाठी त्यांना नकार द्यायचा नाही. ते जसं सांगतील
तसंच करायचं, समजलं? हे घे दूध. रेखा, घे घे दूध पी. दूध? हो दूध. आज तुला याची गरज आहे. घे पी. पण पायल का नाही आली? ती कुठेही दिसली पण नाही. ती पण तर काल देवदासी झाली आहे ना? पायल येईलच इतक्यात. कुठेतरी बाहेर गेलीये. तू अगोदर दूध पी बघू. तुझं दूध पिऊन झालं की मग तुला त्या जागी घेऊन जाऊ जिथे तू आजपासून राहणार आहेस. आणि हो, तिथे हे असे प्रश्न नाही विचारायचे, कळलं? कारण तिथे देव तुला दर्शन देणार. जर का आई बाबा आणि छोटी पण इथे असती तर किती मजा आली असती ना. शेठजी, तुम्ही इथे या वेळेला? तुम्ही कदाचित चुकीच्या खोलीत आलात. ही तर माझी खोली आहे. मी पण योग्य खोलीत आहे आणि तू सुद्धा योग्य खोलीत आहेस. तुम्ही कदाचित दारू प्यायला आहात. तुम्ही जा इथून. माझे देव येतच असतील. ते रागावतील माझ्यावर. घाबरू नको. आकाशातील देव जरी ते असले तरी या धरतीवरचे देव तर आम्हीच आहोत. आम्हीच तुला स्वर्गाचे दर्शन घडवू. हे देऊळ, हे दागिने, हा वैभवशाली थाट, हे सगळं आमच्यामुळेच आहे. आम्हीच मोठे भक्त आहोत आणि अशा भक्ताच्या कृपेनेच तुला स्वर्गाचं दर्शन घडू शकतं. सोडा सोडा, नाहीतर मी कौशल्या माईंना सांगेन. मूर्ख मुलगी, देवाला नाराज करण्याचे परिणाम ठाऊक आहेत का? सगळं काही नष्ट होईल, सगळं नष्ट होईल. कौशल्याने तुला शिकवलं नाही का? आपल्या या हातांना आवर घालत जा. इकडे तिकडे तोंड मारता मारता प्रसादापर्यंत येऊन पोचलेत.
इथे ठेवलेला हा प्रसाद शेठजींनी या मंदिराला दिलाय. यावर देवाचा आणि केवळ त्यांच्या भक्तांचा हक्क आहे. कष्ट करावेत कोणी आणि त्याचे फळ मात्र दुसऱ्यानेच भोगावे. माहित नाही मीरा कशी असेल. खूप दुखतंय. उठलीस तू? मी विचारच करत होते तू कधी उठणार. कौशल्य माई खूप दुखतंय. माझ्या शूर बाळा, थोडं सहन कर. नाहीतर या सुंदर चेहऱ्यावर डाग पडला तर मग देवाला काय तोंड दाखवणार? हा, मला शेठजींना नाही भेटायचंय आणि देवाला पण भेटण्याची इच्छा नाही. कसल्या गोष्टी करतेस तू? हेच तर आपल्या देवदासींच्या आयुष्याचं कटू सत्य आहे. नकार देण्याचा अधिकार आता तुला नाही. ही भेट तर करावीच लागेल. कौशल्य माई खूप दुखतंय. मला माझ्या आईकडे जायचंय. बरं, ठीक आहे, रडू नकोस. 2-4 दिवस तुला शेठजींपासून दूर ठेवेन, पण त्यापेक्षा जास्त नाही. मला आईकडे जायचंय. मला माझ्या घरी जायचंय. घरी जायचंय असं लहान मुलांसारखं करू नकोस. माहिती आहे का, मी फक्त 11 वर्षांचे होते जेव्हा माझ्यावर पहिल्यांदा ही वेळ आली होती. काय काय सोसलं असेल मी, किती वेदना सहन केल्या असतील, कल्पना आहे तुला? आणि आज माझ्याकडे बघ माझ्याकडे. मला माझ्या घरी जायचंय. आईकडे जायचंय. पुरे झालं आता. हे बघते आहेस ना, या देवळाची संपत्ती आहेस तू, आणि ही गोष्ट कायम लक्षात असू दे. तू इथे गप्प राहिलीस तर तुझ्या कुटुंबाला सुख मिळेल, नाहीतर तुझे हे अश्रू तुला आणि तुझ्या कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटतील. समजलं? आता रडू नकोस. हे औषध घे आणि प्रत्येक भेटीनंतर हे औषध खात जा, नाहीतर नको असलेला प्रसाद पदरात पडेल. घे, खा. अरे खा हे. बाळा, बाबांचे कपडे जरा नीट करून ठेव. हो. अरे बघ, बाबा आले. शेठजींनी आपल्या नोकराच्या हाती हे सगळं सामान पाठवलंय. अच्छा, आता आपला पण मान सन्मान आहे या गावात. देवदासीचे आईबाप आहोत आपण. देवाचीच कृपा आहे. कालपर्यंत घरात खायला पीठ सुद्धा नव्हतं, आणि आज बघा हे सगळं वैभव. बरं, तू एक काम कर, गरम गरम भाकऱ्या बनव आणि बटाट्याची भाजी. हा, जा ग, तिथून परात घेऊन ये जरा. हा, आणते. आता आपले सुद्धा चांगले दिवस आले आहेत. वाटतंय ही नवीन आली आहे. हे बघ, नुसतंच उमललेलं हे ताजं गुलाब. आणि ते बघ, कोमेजून गेलेलं फूल. उठ इथून. आधी मला वाटलं होतं शेठजी तुझ्या प्रेमात पडले असतील, पण नाही. खरं तर तूच शेठजींना आपल्या जाळ्यात ओढलं असशील.
शेठजींपासून पण मन नाही भरलं का तुझं, जे आता अजून पुरुष हवेत तुला? तू मला स्वतःसारखं समजू नकोस. फार गर्व आहे ना तुला तुझ्या तारुण्याचा. एकेकाळी मला पण खूप गर्व होता. पण लक्षात ठेव, जितक्या वेगाने निसर्गाचे ऋतू रंग बदलत नाहीत ना, तितक्या वेगाने शेठजीची नजर बदलते. आणि ज्या दिवशी शेठजीची नजर बदलली ना, त्या दिवशी संपलीस. कारण त्या दिवसानंतर ना तू वाचणार ना तुझं कुटुंब. लाचारी ना सगळं काही करायला भाग पाडते. तुझे हे अश्रू तुला आणि तुझ्या कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटतील, समजलं? आज नको, आज मला सोडून द्या. आज मला खूप ताप आहे. देवाला कधी नाही म्हणत नाहीत, पाप लागेल. नाही. हा ताप नाहीये, हा तर संकेत आहे. फक्त एक वेळ आपलं मिलन होऊ दे, मग ताप आपोआप पळून जाईल. हा, नाही म्हणायचं नसतं. महाराणी उठा. बघा कौशल्यामाई, ओ महाराणी, इथेच बसून रडत राहणार की आम्हाला काही मदत पण करणार? चला उठा, ते फुलांचं ताट आणून दे मला. जा. काय झालं हिला? अरे मीरा, कौशल्यामाई काय झालं हिला? मीरा, हिच्याकडे लक्ष द्या जरा. मीरा, मीरा, मीरा. मीरा, 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 मीरा. मीरा, ही गरोदर तर नाहीये ना? शेठजी, तुमच्या कृपेने श्रावण सुद्धा दिवाळीसारखा गेला. पण आता घरात अन्नाचा दाणाही उरलेला नाही. तुमच्या कृपेने एखादी छोटीशी नोकरी मिळाली तर बरं होईल. शेतीचं असो वा खोदकामाचं, कोणतंही काम करायला मी तयार आहे. बाबा, हा बगीचा किती सुंदर आहे ना. बाळा, नाव काय आहे तुझं? रुची. रुची. खूप छान नाव आहे. तुला तुझ्या ताईची आठवण नाही येत का? येते ना? ये ये माझ्याजवळ बस. अरे श्यामलाल, सांग तिला, ये बाळा ये.
खूपच गोड मुलगी आहे. अरे श्यामलाल, तुला तर एक नाही 2-2 मुली आहेत. तुझ्या तर दोन्ही हातात लाडू असायला हवे होते. आणि तू नांगर चालवण्याच्या गोष्टी करतोयस. हिलाही मंदिरात का नाही पाठवून देत? दोन्ही बहिणी कृष्णाची सेवा करतील. काय ग बाळा? मंदिरात ताई सोबत खरंच? खूप मजा येईल. मला सुद्धा जायचंय. ठीक आहे. गोवेन, आंबे आलेत ना? एक पेटी श्यामलालला दे. अगं नीट बस जरा. ये ये ये. आता कसं जमलं? हे घे तुझ्यासाठी आंबे. आंबे खूप आवडतात ना तुला? खूपच. मग भरपूर खा. घे आणि अशी नीट बस जरा. हा, तू खुश तर आम्ही सुद्धा खुश. देवदासी ही एक पवित्र प्रथा होती जी शतकानुशतके चालत आली आहे. ही प्रथा फक्त त्यांच्यासाठीच होती ज्यांना देवाच्या चरणी लीन होऊन संपूर्ण जीवन व्यतीत करायचं होतं. पण काही लांडग्यांनी आपल्या स्वार्थासाठी या प्रथेला अशा प्रकारे ओरबडले की याद्वारे देवदासींच्या केवळ शरीराचाच नाही तर मनाचाही चक्काचूर केला. प्रथेची पवित्रताच संपवून टाकली. आता मीराची अवस्थाही फार वाईट होती आणि दिवसेंदिवस ती या दलदलीमध्ये रुतत चालली होती. कौशल्या माई, माई पाण्यात काय मिसळताय तुम्ही? मी जेव्हा सांगते औषध खा तेव्हा खाऊन घेत जा. आठवतंय पहिल्या दिवशी तुला सांगितलं होतं प्रत्येक भेटीनंतर हे औषध घेत जा, नाहीतर नको असलेला प्रसाद पदरात पडेल. सगळ्यांना वाटतं मी उगाच बडबड करते, पण ऐक माझं. आता थोडा त्रास होईल पण सकाळपर्यंत सगळं ठीक होईल. माई काय आणि करताय इथे- तुम्ही? काय आहे हे? नाही हा काढा आहे, पिऊन घे. नाही सकाळपर्यंत सगळं नाही, ठीक नाही. होईल. घे. नाही नाही, मला नाही घ्यायचं हे. थोडस पिऊन घे. रेखा, पकड हिला. नाही तोंड उघड. शहाण्या मुलीसारखं तोंड उघड. नाही, देवाने मला आई होण्याची संधी दिली आहे. मी ह्याला हात देखील लावणार नाही. मी इथून पळून जाईन पण हा काढा नाही पिणार. मी हे पाप नाही करणार. पळून जाणार? वेड लागलंय तुला? आई होण्याचं सुख, आई होण्याचं सुख आपल्यासारख्या लोकांसाठी नसतं. थुकतील लोक तुझ्यावर आणि तुझ्या बाळावर. कळतंय का तुला?
अरे हे काय केलं तुम्ही? तू मला हवे तितके शिव्या शाप दे, पण तुझ्यासाठी हेच योग्य होतं. बस आता सगळं नीट होईल. चल आता आराम कर. मीरा, तू ठीक आहेस ना? मीरा, मी तर घाबरलो होतो. मला वाटलं शेठजींनी तुझाही पायलसारखा गळा दाबून जीव घेतला असेल, म्हणून मी गप्प होतो. पायल, काय झालं पायलला? चंदू, सांग ना चंदू, काय झालं पायलला? दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि कौशल्यामाई तिथे गेलो तर पायलचा गळा दाबून तिचा खून केलेला होता. म्हणूनच कोणाला कळू नये म्हणून तिला गुपचूप जाळून टाकलं. चंदू, हा आरडा ओरडा कसला? मीरा, आज एक नवीन देवदासी आली आहे, त्याचीच तयारी चालू आहे. जे माझ्यासोबत झाले ते इतर कुणासोबतही नको व्हायला. रुची, 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 तुला ऐकू येत नाही आहे का? काय नाचू दे ना. रुची, तुम्ही जाता इथून की तुला खूपच नाचण्याची इच्छा होत आहे का? काय करत आहेस इथे तू? अगं मीरा, सोड, जाऊ देत तिला. काय सोडू? काय झालं मीरा? ऋषी ठीक आहे ना? रुची इथे काय करत आहे? तुम्ही हिला सुद्धा? अगं बाळा, दोघी बहिणी एकत्र राहतील किती बरं होईल ना? काय बरं होईल आई? जसं तुम्ही मला हे आगीत लोटला तसं तुम्ही हिला सुद्धा लोटताय. रुची कुठे जाणार नाही. वेडी झालीस का? चांगलं खाणं, चांगले कपडे, राहायला महालासारखं देऊळ आणि देवदासी म्हणून मिळणारा मान, आणि तू याला आगीत लोटणं म्हणतेस? चल रुची, चल आमच्या सोबत चल. कसला मान बाबा? रुची कुठेही जाणार नाही. प्रत्येक स्त्रीला आपल्या नशिबाशी तडजोड करता आली पाहिजे. देवळाच्या आत काहीही होत असलं, बाहेर तिला सन्मान मिळेल. रुचीसाठी हेच योग्य आहे. रुची कुठेही जाणार चल, नाही चल आणि रुची. तिला कुठलाही सन्मान नको. रुची चल, सोडा रुचीला. थांबा, थांबा, हे सगळं काय चाललंय? काय करतेस तू मीरा? देव जे काही सांगतात ते ऐकायला हवं. तो असेल त्या तिथला देव, पण या धर्तीवरचे देव आम्हीच आहोत. आम्हाला देवाकडून संकेत मिळतात आणि देवाची हीच इच्छा आहे की रुचीने देवदासी बनावं. आता ही मुलगी आम्हाला शिकवणार की देवाला काय हवंय. देवाने आम्हाला हा सुद्धा संकेत दिलाय की ही आपल्या बहिणीचा द्वेष करते. मीरा,
मीरा सोड सोड, मी म्हणतेय सोड. मीरा नालायक. कौशल्या घेऊन जायला. चल सोड तिला. चल चल इथून. आई आई बाबा दरवाजा उघडा. जे माझ्यासोबत झाले ते रुची सोबत करू नका. उघडा ना दरवाजा. रुची रुची तू ठीक आहेस ना? मला देवदासी नाही बनायचंय. मी आई बाबांना म्हटलं तर बाबांनी मला खूप मारलं, पण मी खिडकीतून पळून आले. तुझ्यासोबत कोणीही जबरदस्ती करणार नाही. मी तसं होऊ देणार नाही. चल. मीरा, तुम्हाला इथून पळायचे आहे का? हो हो. आम्हाला या मंदिराचं सामान दुसऱ्या गावात घेऊन जायचं आहे. तुम्ही आमच्या सोबत चला. वाटेत एक सेवा केंद्र लागतं, तिथे तुम्ही उतरून जा. पण आम्ही या सर्वांच्या मधून पळणार कसं? त्याची काळजी तुम्ही करू नका. ते सगळं आमच्यावर सोडा. आम्ही या मंदिराच्या कानाकोपऱ्याशी परिचित आहोत. पण तुम्ही आमची मदत का करत आहात? खूप लहान होतो तेव्हापासून हे मंदिरच आमचं घर आहे. मला नाही वाटत की या मंदिराच्या 4 भिंतींच्या बाहेर जाऊन आम्ही जगू शकू. पण तुम्ही दोघी तर वाचू शकता ना? जे आपल्या सोबत झालं ते हिच्या सोबत व्हावं असं मला वाटत नाही. बरं, आता हे सगळं सोडा आणि लवकरात लवकर चला निघा लवकर इथून. चला. मीरा रुची! मीरा. माझ्या दोन्ही मुली सापडत कुठे नाहीये. गेल्या असतील? तू एक काम कर, तू तिथे बघ. ठीक आहे. रुची! असो, आपली रुची आणि मीरा तर या दलदलीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या. पण आजही आपल्या समाजामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या देवदासीचं जीवन जगत आहेत. आणि या प्रथेच्या नावाखाली आजही त्यांचे शारीरिक शोषण होत आहे, जे चुकीचे आहे. अशा प्रकारची प्रथा तेव्हाच थांबवता येईल जेव्हा आपण सर्व एकत्र येऊन या प्रथेच्या विरोधात ठामपणे आवाज उठवू. याच बरोबर मी गिरीश जैन क्राईम अलर्टच्या या भागातून तुमची रजा घेतो. पुन्हा भेटेन अशाच एखाद्या गुन्ह्यापासून तुम्हाला सावध करण्यासाठी. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा. क्राईम अलर्ट, गुन्हेगारी विरुद्ध आवाज.